नमस्कार. पोस्ट ऑफिस जी-डी-एस ग्रामीण डाक सेवक या पदासाठी जवळजवळ 28,740 जागांसाठीची मेगा भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक जी-डी-एससाठी 28,740 जागांसाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया आजपासून म्हणजे 31 जानेवारी पासून सुरू झाली असून यासाठी पाहू शकता 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. कोणतीही परीक्षा नसून 10वीच्या गुणांवर डायरेक्ट सिलेक्शन जे आहे सरळ यामध्ये निवड करण्यात येणार असून यासाठीची आपण महत्त्वाची माहिती कशा पद्धतीने अर्ज करायचा एक ट्रिक आहे. यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स कमी गुण असताना सुद्धा तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस मिळू शकतात. तर याबाबतचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. शेवटची तारीख ही 14 फेब्रुवारी 2026 असणार आहे. तर यामध्ये पहिली यादी 28 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होईल आणि एकूण 6 याद्या जून महिन्यापर्यंत येत असतात. तर त्यामध्ये तुम्हाला चान्सेस असतात. पाहू शकता जे पहिले उमेदवार अर्ज करतात, बहुतांश उमेदवार फक्त अर्ज करतात त्यामध्ये खोटे अर्ज असतात, जास्त मार्क्स टाकलेले असतात, मात्र नंतरनं सिलेक्शन होत नाही किंवा काही उमेदवार चांगले गुण असून सुद्धा पुढे फक्त अर्ज करतात आणि पुढे त्यांचं सिलेक्शन जे आहे आल्यानंतरनं त्यांची यादी आल्यानंतर ते घेत नाहीत. त्यामुळे जास्त याद्या लागतात आणि त्यामुळे जे उमेदवार असतात नंतरचे 60-70 त्यांना सुद्धा संधी मिळते. तर याबाबतच माहिती जाणून घेऊयात कशा पद्धतीने अर्ज केला तर तुम्हाला संधी मिळू शकते. आता ही भरती वर्षातून 2 वेळा असते त्यामुळे एक चांगली संधी असते. पाहू शकता यामध्ये पात्रता काय आहे तर पात्रता फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे. ग्रामीण डाक सेवक पोस्टमास्टरसाठीच्या या पदांसाठी मुली आणि मुलं दोघेही अर्ज करू शकतात. वयाची पात्रता 18 ते 40 वर्ष दरम्यान आहे ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतरनं OBCसाठी 18 ते 43 आणि SC/STसाठी 18 ते 45 वर्ष असते. परीक्षा शुल्क आहे OBC जनरल आणि EWSसाठी ₹100. त्याच्यानंतर SC/ST EWS ओपन SBCसाठी कोणतंही शुल्क नसतं. त्याचबरोबर PWD कॅटेगरीसाठी सुद्धा कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. ही निवड फक्त 10वीच्या टक्केवारीवर आधारित आहे त्यामुळे कोणतीही लेखी परीक्षा ग्राउंड किंवा मुलाखत यामध्ये घेतली जात नाही. कोणकोणती पदे आहेत ती सुद्धा पाहूया. त्यांचा पगार कसा आहे तर ब्रांच पोस्टमास्टर BPMसाठी 12,000 ते 29,000 यामध्ये पगार आहे. ऑनलाईन ऑफलाईन व्यवहार जे आहेत करावे लागतात. डाक व सेवांचे वितरण रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईल देखरेख करावी लागते. दुसरी पोस्ट आहे असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर ABPMसाठी 10,000 ते 24,000 पर्यंत यामध्ये पगार. तिकीट स्टेशनरी विक्री आहे. डाक वितरण सरकारी योजनांचा घरोघरी प्रचार करणं यामध्ये असतं. डाक सेवकसाठी 10,000 ते 24,000 यामध्ये स्टॅम्प विक्री आहे. डाक वितरण रेल्वे मेल सेवा आहे यामध्ये कराव्या लागतं. तर यामध्ये ही पदे ग्रामीण भागातील जी परमनंट स्थिर नोकरी जी आहे सरकारी नोकरी यामध्ये मिळते. सरकारी सुविधा आणि दीर्घकालीन तुम्हाला परमनंट अशा पद्धतीचा हा काम असतं. तर फॉर्म भरण्याची प्रक्रिया पाहूयात. ट्रिक काय आहे ती पाहूयात आपण. तर फॉर्म भरताना आपण जी महत्त्वाची ट्रिक आहे भारतात सुमारे 35 ते 56 डिव्हिजन आहेत पण तुम्ही फक्त एकाच डिव्हिजनमध्ये अर्ज भरू शकता. एकापेक्षा जास्त नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एका ठिकाणी अर्ज केलाय तर त्याच ठिकाणी अर्ज करू शकता. एकापेक्षा 2 जागेवर अर्ज करू शकत नाही. आता उदाहरणार्थ तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज करताय तर कॅटेगरींच्या जागांसह ओपन कॅटेगरींच्या जागांवर प्रेफरन्स द्या. म्हणजे पाहू शकता पहिली ट्रिक काय आहे तर प्रेफरन्सची जी रचना आहे चंद्रपूर डिव्हिजन एकूण जागा किती आहेत 300 आहेत. 50 तुमच्या कॅटेगरीसाठी म्हणजे 250 ओपनसाठी आहेत. म्हणजे ओपनसाठी जास्त जागा आहेत. याचा अर्थ ओपनसाठी रेफरन्स जास्त द्या म्हणजे ओपनसाठी निवड होण्याचे चान्सेस जास्त असतील. त्याच्यानंतर प्रथम तुमच्या कॅटेगरीच्या 50 जागांवर रेफरन्स दिलं. SC आणि ST ओबीसीसाठी दिलं. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीच्या 250 जागांवर रेफरन्स द्या कारण ओपनच्या जागा ह्या सर्वांसाठी खुल्या आहेत आणि त्यामध्ये जास्त जागा आहेत. ही झाली पहिली ट्रिक. दुसरी ट्रिक कशी आहे तर यामध्ये ओपन जागांचं महत्त्व आहे. ओपन जागा राखीव नसतात म्हणून तुमच्या कॅटेगरीचा उमेदवार SCचा
90% मार्क्स असल्यास सुद्धा ओपन कट ऑफवर 89% ओलांडून ओपन जागा जी आहे हे मिळवू शकतो. उदाहरणार्थ पाहू शकता आपण, उलट जे आहे ओपन कॅटेगरीचे उमेदवार SC ST OBC EWS जागा घेऊ शकत नाहीत, कारण ती जागा जी आहे ही राखीव असते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट काय चूक टाळायची आहे, तर यामध्ये कॅटेगरीवर स्वतःची जी कॅटेगरी आहे या प्रेफरन्स देऊ नका, ओपन जागा सोडू नका, कारण मागील वर्षी 45-70% कट ऑफ जी आहे ही ओपन कॅटेगरीसाठी गेली होती. ओपन कॅटेगरीला नंतरच्या ज्या याद्या आहेत यामध्ये 45 ते 70% दरम्यान उमेदवार 10वीचे उमेदवार सिलेक्ट झाले होते. त्यामुळे हे खूपच महत्त्वाचं आहे. ओपन कॅटेगरीच्या जागा आपण बोलतो, आपण आपल्या कॅटेगरीमधून घेतो आणि त्याच्यानंतरनं त्या जागा तशाच राहतात. जास्त अर्ज त्यामध्ये येत नाहीत, कारण सगळ्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी जास्त अर्ज आले असतील. मात्र त्या उलट असं होतं. अरुणाचल प्रदेशमध्ये कट ऑफ जे आहे कमी कट ऑफ लागली होती, 88.7. SC ST साठी 88 पर्यंत गेली होती. तर सुरुवातीची जी पहिली यादी असते, या पहिल्या यादीमध्ये सगळ्यात जास्त कट ऑफ असते, नंतर ते कमी होते. मात्र सुरुवातीला पहिल्या यादीमधील बहुतांश उमेदवार निवड ही घेत नाहीत. काही उमेदवार चुकीचे फेक त्यांचे जे यामध्ये त्यांची जी टक्केवारी आहे हे सांगतात. तर यामुळे पाहू शकता निवड जी आहे हे जास्तीत जास्त टक्केवारीनुसार होते. तुमचे मार्क्स ओपन कट ऑफ ओलांडले तरीसुद्धा तुम्हाला जागा मिळू शकते. चंद्रपूरच्या डिव्हिजनमध्ये सगळ्यात जास्त जागा असल्यामुळे त्या ठिकाणी चान्सेस जे आहे संधी हे जास्त वाढते. मागील वर्षाची कट ऑफ म्हणजे आत्ता या अगोदरची जी झाली, तर यामध्ये काही डिव्हिजनमध्ये कट ऑफ जे आहे 45, 50, 60, 65, 70% गेले होते. अगदी ओपनमध्येही कमीमध्ये 88% कट ऑफ जी आली होती. तर यामध्ये कमेंटमध्ये तुम्ही 10वीचे गुण सांगू शकता. तुम्हाला अंदाज येईल किती उमेदवारांना चान्स आहे याबाबतची माहिती. कमी कट ऑफमुळे 10वीमध्ये सरासरी मार्क्स असलेल्या मोठी संधी असते. या पद्धतीने अशा पद्धतीने पाहू शकतो तुम्हाला जी संधी आहे ही प्राप्त होते. जर कमी जरी असले तरीसुद्धा या ट्रिकनुसार तुम्ही ओपन कॅटेगरीतल्या जागा रेफरन्स दिलात तर कदाचित तुम्हाला संधी मिळू शकते, कारण सगळेजण त्यांच्या कॅटेगरीमधून सिलेक्ट करतात आणि ओपन कॅटेगरीमध्ये कमी अर्ज आले तर कदाचित त्यामध्ये संधी मिळू शकते. तर अशा पद्धतीने पोस्ट ऑफिससाठीच्या 28,740 जागांमध्ये ज्या महाराष्ट्रासाठी जवळजवळ 3 ते 3,500 जागा आहेत, यासाठी तुमच्या डिव्हिजनमधून कॅटेगरी प्रेफरन्स देऊन अर्ज केला जाऊ शकतो. भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.